हा कसा विषय भावांनो, आपण एक नवीन कॅमेरा अँगल लावलाय, कसा दिसतोय काय माहिती, फर्स्ट टाइम ट्राय. बजरंगबली की जय बजरंगबली. चांगलं दिसतंय आता आम्ही ट्रेकिंगला चालू केलंय आणि 5च मिनिट आम्ही चढलोय आणि आता लगेच खायला चालू केलं. बघा भाऊला टेन्शन आहे, त्याची पॅन्ट काय सुकना आणि हा अगदी बघ मी टाकणार, काय बोललं या फुटेजला मी टाकणार दरवेळेस ना. मी ना याच्या शिवाय दिलेल्या सगळ्यांना इग्नोर मारतो, आता मी टाकणार इथून पुढे एक कनेक्ट शिवी टाकणार याची. आणि सगळ्यात बावटपणा आहे ह्या डोक्याला हे बांधायचं, काय लॉजिक नाही त्याच्या. माझी केस, माझं डोकं, मला जे करायचं मी ते करीन. हा बघा आपलं 4था व्हिडिओ आलेला आहे. हॅलो, चेंडू आणला का रे? चेंडू आणलाय त्यांनी रबरी. सिंगल टेनिस होता ना एक काय. चल जाऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला भावांनो, आपल्या जर्नीला झाली सुरुवात. आता पहिले आपण पेट्रोल टाकून घेऊ. डिझेल इथंच कार्यक्रम वाढवला भाऊनी. डिझेल टाकून घेऊया. डिझेल टाका किंवा पेट्रोल टाका, गाडी तर चालणार आहे भावांनो. बरोबर आहे. तुमचे ओपिनियन अजून. आता एक काम करते, आपण आता डिझेल भरतोय. पैसे कोण देणार आहे? अभिजित देणार आहे. डिझेल टाकलं. ते काकांनी बघ काय दिलं आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने. त्यांनी किचन दिलं गणपती बाप्पाचं. आपल्याला त्यांनी मस्त काच पण पुसून दिली. हे मला आता हे माझ्या सायकलच्या चावीला नवीन पेट्रोल पंप झालेलं आहे खेड मध्ये, बघू शकता तुम्ही. चलो आपण आपल्या सुंदरसे गणपती माझ्या याला लागणार किचनला. चलो मित्रांनो, आम्ही आता घरातून निघालो आहे माझ्या भावाकडे, म्हणजे दर्शन दादा. आम्ही आता थोडा पुढे जवळ वाड्याला जातोय त्याला घ्यायला. आमची आजीच्या दुकान आहे तिथून त्याला घेणार आणि भोरगिरी पर्वतला जाणार. तिकडे आम्ही जरा काहीतरी करणार आहे, तुम्हाला ते नंतर कळेल. आणि अशा प्रकारे हे डोंगर बघा, हे शंभोचं डोंगर आहे, शंभोचं. आणि हा पण एक असा बहारीचा ट्रॅक आहे. एकदम छोटासा नन्नासा मुन्नासा ट्रॅक करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा ट्रॅक करताय तर प्लीज इकडे येऊ नका. आणि बिगिनर साठी तर खूपच भारी आहे असं मला तरी वाटतंय. बाकी तुमचं. आणि हे सरळ ट्रॅक नाही, बंद झालंय. काय गोप्रो स्क्रीन बंद होईल, रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे का? लाल टिक टिक ब्लिंक होते का? होतंय. तिकडे दाखव रे. सांग आता. तर बिगिनर साठी चांगला आहे, कारण तिथं काय रोड बांधला एक छोटासा, घेऊन तुम्ही जाऊ शकतात. हे बघा, तुम्हाला साधन सरळ सांगतो, याच्यासारखा एवढा मोठा गोलू मोलू चढू शकतो, तर तुम्ही का चढू शकत नाही? आता बघा तुमच्या वजनाच्या हिशोबाने
पण मला तरी वाटतंय तुम्ही करू शकता. सगळेच तुम्ही नाही, हा. सगळे सगळेच करू शकता. माझ्यापेक्षा जड पण करू शकतात एवढंच. असं आहे का? जेट? जड 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 हा, पेलवान व्यक्ती सुद्धा करू शकता असं त्याचं म्हणणं आहे. असं फक्त आहे बघा. वाडा इथनं 6 किलोमीटर राहिलंय. फक्त इथून तुम्हाला काटेरी जंगल क्रॉस करायला लागेल. तिकडे साप आहे, वाघ येते तुमचं बघा तुम्ही, आणि इकडून शिडी आहे डायरेक्ट मंदिर. अरे ते मुरमुरा लाल पॅकेट लाल डबा ती पिशवी जवळपास हा? 5 ती ते पिशवी 10 काढ. मिनिटांमध्ये एवढं वाड्यामध्ये ना. पोहोचणार ती आहे. काढ पिशवी. आणि तिला- तिथून मग आपण डिक्कीत जाऊ दे आणि- तिथे आपलं डेस्टिनेशन आहे तिथे जाणार आहे. आणि टोमॅटो हे होते. यांचं बघा Direct खायचं मला चालू खाऊ आहे दे. सगळं. काय खायचं आणि काय नाही हेच मला खाऊ दे discussion. थोडं. याच्या व्यतिरिक्त डिस्कशनच नसते. रेकॉर्डिंग स्टॉप आहे ना. आणि ह्यांनी जवळपास ना 2-4 दिवस मस्तपैकी खाऊन पिऊन होईल असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि हा एकटा माणूसच खाऊ शकतो एवढे सगळं. 4 दिवस नाही. हे बघा हे आणि हे बघा. बस इथं ये. आणि त्यांनी जवळपास मयूरनी आणि त्यांनी खायचं सगळं ठेवलं आणि सगळे ऍक्सेसरीज पाठी ठेवलेले आहेत. पण खूप आहे. त्यामुळे तिकीट ठेवायचं तर ते- सगळा व्हिडिओचा पंचनामा झालेला आहे. हे इकडे 2 मुरमुऱ्याचे जे पुढे ठेवायचं ते डिक्कीत त्यांच्या आणि डिक्कीत खायचं ठेवायचं पहिले पुढे. बाजूला घेतलेलं आहे. आणि जेवणाचं टिकीट पाहिलं तर इथे, आणि जे गोबरचं सामान आहे ते टिकीट आहे. हे क्या? ज्याने केलंय तेच बोलतायत. आणि ज्यूस ठेवले आणि दारात, त्यांनी main केलं मुद्दा- नाही, ज्यूस ठेवले दारात. आम्ही एका गोष्टीचे डिपेंडेंट निघालो होतो नाही का? पाणी पाणी पाणी- पाण्याचा पाणी विषय- हो गई. पाण्याचा विषय असा झाला मोई मोई की हो गया आम्हाला. पाणी घेतलं नाही काय नाही आणि हा ओम चालू झाला गणपती बाप्पा मोरया. भूक लागली मला. हे बघा हे बघा खायचं चालू झालं सुरुवात झाली खायला. आणि इथंच संपलेलं आहे बघा What vlog. is this? हे काय आहे बघ. बघा तुम्ही बघू शकता किती रोड बिझी आहे आज. इकडे मॅक्झिमम टाइम तरी वीकेंड किंवा हॉलिडेला भीमाशंकरला सगळी लोक जातात. आज weekend पण नाही. आज गुढीपाडवा पण आहे. So, ऍक्च्युली डोक्यात भीमाशंकरच होतं, पण मग विकेंड म्हणजे सुट्टी असल्यामुळे नाही का गर्दीमुळं भीमाशंकरला दर्शन व्यवस्थित झालं नसतं. मग आपण भीमाशंकरच्याच खाली बोरगिरी म्हणून शंकराचं मंदिर आहे, एक कोटेश्वर आहे आणि एक बोरगिरीचा किल्ला आहे, छोटा किल्ला आहे. मजा तिथं ते जाऊ, दर्शन घेऊ व्यवस्थित. मी काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये. घ्यायचंय मला. हा, आणि दर्शन घ्यायचे आधी दर्शनला घ्यायचं. आज कोणती ऐकलेली? आम्ही लास्ट टाइम इकडे आलेलो तेव्हा ह्या इकडच्या मंदिरामध्ये गेलेलो. इकडचं खूप म्हणजे भारी स्वामी मंदिर आहे. स्वामी समर्थांचं समर्थांचं मंदिर आहे. खूप भारी अगदी मंदिर माझी होतं शाळा जेव्हा आहे. आम्ही- माझी शाळा आहे. आणि ही मी एकच वर्ष होतो त्या चव्हाण शाळेत. भाऊंची शाळा आहे. 5वीला. 1 वर्ष होता तो आणि इकडे काहीतरी. जेडपीची शाळा होती, टकलं तो डोंगर. 4वी पर्यंत आणि होती. भाऊला तिथून पण काढून टाकलं. जसं प्रत्येक शाळेतून काढून टाकतात तसं तिथून पण काढलेलं त्याला. आणि आजीकडे आलेलो हे आहे. आपण का आलोय? आजीने ओळखलेलं नाही अजून तरी. कोण आहे आपण का आजी? आलोय पहिली गोष्ट. आजीला भेटूया आपण मस्त. आजी बरात ना? जीव आणि त्यांचं काय शाळा ना. GoPro स्टॉप रेकॉर्डिंग. चला जी. बोरगिरीला. दर्शनला घेतो. दर्शनला घेतलंय आता आपण. आता डायरेक्ट बोरगिरीला दर्शन घ्यायला जाऊ. बाय बाय. पाणी झालं झालं. दिसत इथे पण ते स्टक झालंय. आता हा कसा विषय आहे भावांनो, आपण एक नवीन कॅमेरा अँगल लावलाय. कसा दिसतोय काय माहिती, फर्स्ट टाइम ट्राय. बजरंग बली की जय बजरंगबली. चांगलं दिसतंय. आता आपण इथून आहे ना जार भरलाय. ते पण वाडी आहे, वाडा गावच्या पुढे. इथून आपण जार भरला, आपल्या खेडमध्ये भरायचा होता तो जार भरायचा राहिला. आपण इथून भरलाय जार. डायरेक्ट बोरगिरी इथून 20 किलोमीटर. किती रे? 20 आहे ना? 30. किती? 30. ठीक आहे, 30 त्या किलोमीटर. पद्धतीने आता एक तासाचा रस्ता आहे. दादा हा, जरा डोकं त्याला टेकव, म्हणजे पुढचं दिसायला खालचं दिसते. काय करू? अँगल, कॅमेरा अँगल कसा आहे? खाली दिसते तुझं स्टेरिंग ते तो बोनट डोकं त्याला वगैरे टेकव. लोक कोणला टिकू? शीटला हे बघ, हे वरचं टेकव. नाही त्याला अँगल सेट करायला. कारण त्याचं बोनट दिसते. तुझी हाईट वरती आहे ना. अरे मग बरोबर आहे, मला बरोबर आहे.
तसंच आहे, मला काय रोडचा अँगल नाही, हे सगळं कॉकपिट व्ह्यू आला पाहिजे. काय काय वाढ पण अशा प्रकारे इथं 11:30 वाजले आहे आणि आम्ही आता अंधार असता 15 किलोमीटर दूरला आहे. अरे बोलतो द्या बघा आपलं तयारी चालू झाली ट्रेकिंगची. किती वाजलेत रे अबे, किती वाजले? 11:30 12च्या टायमाला आम्ही ट्रेकिंग करतोय बघा. नको रे नको रे, आपल्याला तिथे जायचंय. तिकीटने काय घ्यायचं नाही ना, काय घ्यायचं नाही याच्यात. काय एवढं खायला घेतलेलं आहे. अरे पण त्याला पिशवी लागेल. आता पिशवी नाही. तू हेल्मेटच्या दोन्ही पिशव्या फेकले फेकले म्हणजे घरात? हा बघा काय चालू आहे. पिशवी नाही आणली, अरे जेवढं बसेल तेवढं. पिशवी आणलेली नाही त्याच्यामुळे पिशवी तयार केलेली आहे. ओके, इम्प्रेसिव्ह. हातात धरते. लई करते धरते, काही विषय नाही. बाईला जार पकडायचा नाही म्हणून त्याची सगळी ती धडपड चालू आहे. बघा आपण निघालेलो आहे सगळे असे. गाडी मस्तपैकी पार्क केली इथे आणि आता आपण निघालेलो आहे. आपण तिकडे जाणार आहोत आता डायरेक्ट बोरगिरी. ट्रॅकर आहोत जे उन्हात चाललेलो आहे, सकाळचे नाही. मॅनेजमेंट चुकलेलं आहे. कोणी? मी आणलेलं पण चार्जिंग नाही. माणसं आमची. नमस्कार भावांनो, सगळा विषय झालाय, सगळं तुम्ही बघितलं. आता आपण मेन चालायला सुरुवात केलेली. वाजले किती वाजले तरी? 12:30 वाजले. 12 वाजले. 12 वाजून 10 मिनिटं झाली. सगळा कार्यक्रम लेट झाला आपला थोडा थोडा. पण आज गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष, मराठी माणसाचा आपला गुढीपाडवा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि आपण आज पहिल्या दिवशी, आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण महादेवाचं दर्शन करायला चाललो इथं. चला आता एक वेगळ्या POVला तुम्हाला शिफ्ट करतो. हे जे दिसतं डोक्याला आपल्याला, त्या POVला आपण शिफ्ट होऊ आता. बाय.
एकच जीव काढतोय भाई बाटलीला. मयूर दादे, मयूर दे माझ्याकडं. मी घेतोय भाई, तो परत माझ्या हातातून हिसकून घेतोय. ये ना दोघं जण पकडून ना, बाजूनी ये. डाव्या हाताला, तुझा उजवा हात माझा डावा हात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन बघा. ओपनिंग पार्टनरशिपला पण जे पाठवतात क्रिकेटला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. ओपनर आहे. नीट चाल रे. चला रे. लय बारीक झालं अभि, सिरियसली. अजून बारीक करायचं त्याला. असाच डेडिकेशन राहू दे तुझं. जरा एक नंबर. ए बाबा तू बॅट घालशील माझ्या डोक्यात. सावधान रे. 20 फीट दूर सावधान रे. मला मोबाईल खिशात टाकावं लागेल, असं नाही जमणार. याचा आपटतोय कधीपासून. हे दांडका टाक ना बॅगेत. उगाच कामं करून घेतो वाढून. त्याच्यात व्हिडिओ नाही चांगला आहे. भाई भाई दमलो. हा काय थंडी हवा आहे. आता मस्त भेळ बनवू, खाऊ. उचल मयूर पूर्ण. मी अडकलो इथं. आम्ही ट्रेकिंगला चालू केलंय आणि 5च मिनिट आम्ही चढलोय आणि आता लगेच खायला चालू केलंय. हे ज्यासाठी आलोय ते चालू केलंय यांनी, म्हणजे अकॉर्डिंग टू ते त्यांचं खाण्यासाठी इथे आलेले आहेत. हा खास करून माणूस. हा कांदा कापला. माझं काम होतं कांदा कापायचं, कांदा कापला. ते नुसताच खातोय बाकासोर आपला. नाश्त्याचा विषय मिक्स व्हेज. आपलं गोप्रो सेटअप केलं नाही इथे. याला लावलंय, टाइम लॅप्सला लावलंय. मोबाईल मध्ये आता शूट करतोय. थोडाफार खातो, चालू करतो चढायला. आणि त्याच्यानंतर वरती गेल्यावर दाखवतो, दर्शन घेतो. सावली थोडी पडायला लागली की आपण थोडं क्रिकेट खेळू. बॅट बॉल घेऊन आलोय. थोडा वेळ म्हणजे अर्धा एक तास. हा थोडा वेळ क्रिकेट खेळून मग घराकडे निघू. असं आपला सगळं सीन पलीकडचा नजारा बघा. लय वारे, एक नंबर. उन्हाळा आहे पण नाही का असं अजिबात वाटत नाही की उन्हाळा आहे. मजा येते. लय वारे. 3 वाजता इकडून चढायला. खातो थोडंफार पोटाला. बाय बाय. अरे काय ती मेहनत. हा काय ती मेहनत भाई. काय तो कांदा, काय कांदा, काय लिंबू, काय फरसाण. एकदम मोके मध्ये सगळा कार्यक्रम. काय हा बकास. चलो भाई मिक्स करो. काय